मानसा धोनी स्टाईल हेलिकॉप्टर शॉट आहे। यानंतर सन्माननीय माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश अण्णा आवाडे साहेब आपणास संबोधित करण्यासाठी येत आहेत। सन्माननीय माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश अण्णा आवाडे साहेब। आज इचलकरंजीच्या इतिहासातला सोनेरी दिवस आहे। राहुल आवाडे आमदार झाल्यानंतर सन्माननीय मुख्यमंत्री, राज्याचे नेते, आपणा सगळ्यांचे नेते, राज्याचे भाग्यविधाते आणि ज्यांनी राज्याची सूत्र हातामध्ये घेतल्यानंतर एक स्लोगन दिली, ती अतिशय महत्त्वाची आहे। ते घेऊन आपण सगळेजण पळतोय आणि पळायचं आहे। आता महाराष्ट्र थांबणार नाही, आता महाराष्ट्र थांबणार नाही, ठामपणानं सांगणारे आमचे नेते आणि राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आज इचलकरंजीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ते मेळाव्याला उपस्थित आहेत। त्यांच्यासोबत राज्याचे ज्येष्ठ नेते, राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री, आमचे नेते आदरणीय चंद्रकांत दादा पाटील, व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे नेते, आमचे मार्गदर्शक, आमचे सर्व आदरणीय कल्लाप्पा आवाडे दादा, आत्ताच ज्यांचं भाषण झालं ते इचलकरंजीचे सन्माननीय माजी आमदार आणि महाराष्ट्राच्या भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष सुरेशराव हळवणकर, आमचे ज्येष्ठ सहकारी आणि कोल्हापूरचे सन्माननीय खासदार धनंजय महाडिक साहेब, या आपल्या इचलकरंजीचे सन्माननीय आमदार, माझा मुलगा असला तरी सन्माननीय आमदार राहुल आवाडे, व्यासपीठावर उपस्थित असलेले इचलकरंजीचे पक्षीय सर्व ज्यांच्या हातात दाढी आहे, मकरंदजी देशपांडे, जिल्हाध्यक्ष राजवर्धनजी नाईक निंबाळकर, या व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे आणखी एक सहकारी आमदार, चंदगडसारख्या भागात अतिशय जिद्दीनं स्वतंत्र म्हणून निवडून येऊन भारतीय जनता पक्षाला ताकद देण्याच्यासाठी सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या मागे ताकद उभी करणारे आमचे सहकारी शिवाजीराव पाटील साहेब, मंचकावर उपस्थित असलेले महेश जाधव, विजय जाधव, कल्लाप्पा आवाडे, जनता बँकेचे चेअरमन स्वप्नील आवाडे, अशोकरावजी स्वामी, आमचे सहकारी मित्र उद्योगपती समित कदम, जवाहर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगुले, माझे सहकारी प्रकाश दत्वाडे, अमृतमामा भोसले, इचलकरंजी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जयवंतराव लायकर, सुनील पाटील, प्रकाश बोरे, शहाजीराव भोसले, रंगा खवरे, बाळासाहेब माने, शशिकांत मोहिते, अश्विनीताई कबडगे, नजमा शेख, सपना भिसे, अर्चना कुडचे, सीमा कमते, रवी आवाडे, बाळासाहेब कलागते, अहमद मुजावर, जयेश पुगड, राजू मगदूम, महेश पाटील, मनोहर दुस, आता नावं घेणार नाही, सगळे व्यासपीठ म्हणतो आणि मी आपली मागतो सगळ्यांची। अजून 2 पानं आहेत, त्यातच वेळ जाईल। सन्माननीय बंधू भगिनी, सगळ्यांना त्रिवार नमस्कार करतोय, सगळ्यांचं स्वागत करतोय। आज सन्माननीय मुख्यमंत्री महोदय आपल्या इचलकरंजी शहरामध्ये आलेत। गेल्या 8 दिवसापासून सन्माननीय मुख्यमंत्री येणार याच्या चर्चा करोडोपकरणी गावात पसरत गेल्या आणि मग मुख्यमंत्री आल्यानंतर ते काय जाहीर करणार, काय देणार इचलकरंजीला, याच्या चर्चा तिकटीला रंगायला लागल्या, पक्षावर रंगायला लागल्या, अगदी कट्ट्यावर सुद्धा रंगायला लागल्या, जाता येता बाजारात रंगायला लागल्या, सगळीकडे रंगायला लागल्या। आणि म्हणून सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी भाषण करणार नाही, पण काही प्रश्न सांगणार आहे। एक पहिला प्रश्न साहेब, इचलकरंजीमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे। पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नामध्ये पूर्वी आम्हाला कुंभोज वारणा नदीवरनं आम्हाला पाणी मिळालेलं होतं, ते वेगवेगळ्या कारणानं रद्द झालं आणि आम्हाला सुळकुडवरनं दूधगंगा नदीचं पाणी आम्हाला देण्यात आलं, पण तेही मिळत नाही अशी परिस्थिती, तिथं वादविवाद, कसं नेत्यात बघतो कसं देत्यात बघतो असलं चालू झालं। सगळेच आम्ही
युतीतले पुढारी कोण कुणाला विचारायचं आणि कोण पुढारी कुणाला नाही म्हणायचं अशी अवस्था नेते मंडळींची झाली. म्हणून आपण मध्यंतरी एक बैठक घेतली, जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आणि त्याच्यामध्ये आपण सांगितलं की एक अतिशय चांगला तोडगा काढा. तो तोडगा मध्ये मी सांगितला नाही, पण आज सगळ्यांच्या समोर सांगतोय. तो तोडगा म्हणजे दूध गंगेचंच पाणी कॅनॉलमधनं येतंय ते एकदा हसन मुश्रीफ साहेबांनी त्यांचं तळं भरून घ्यायला कागलला पिण्याच्या पाण्यासाठी त्या कॅनॉलमधलं पाणी नेलं. आमची विनंती आहे त्याच कॅनॉलमधनं तो कॅनॉल आता रेंदाळपर्यंत आलाय कॅनॉल. त्याच दूध गंगेचं पाणी रेंदाळच्या कॅनॉलपासून या 4-6 महिन्यात इचलकरंजीला पाणी येत आहे साहेब. आणि हा प्रश्न कायमस्वरूपी आपण सोडवा. आम्हा सगळ्यांना पिण्याच्या पाण्याचं जे राजकारण करायला लागले विरोधक आणि आपले विरोधक सुद्धा, या सगळ्याला कुठं तर चाप लावायला पाहिजे. केवळ आणि केवळ देवाभाऊ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करू शकतात. हे सगळ्या माता भगिनींना आज आपण तिथं जाहीर करून त्यांना प्यायच्या पाण्याची योजना या ठिकाणी द्या. सगळ्यांचा तळमळीचा विषय आहे साहेब तो. साहेब दुसरा विषय जीएसटी अनुदान इचलकरंजी महापालिकेचं. आज महापालिका तुम्ही केली 28वी महापालिका आमची झाली आणि 29वी महापालिका जालना झाली. एका दिवशी 2 झाल्या. पहिला नंबर आमचा पडला आणि दुसरा त्यांचा पडला. आणि आम्हाला साहेब आमच्या आधीच्या सगळ्या महापालिकेना जीएसटी अनुदान देत आहे गव्हर्नमेंट, पण आम्हाला जीएसटी अनुदान नाही. आम्हाला ॲक्ट्रा अनुदानावर काढायला लागतं. आम्हाला आज मितीला ॲक्ट्रा अनुदान 130 कोटी रुपये येतं. वर्षाला 130 कोटी रुपये जीएसटी अनुदान येतं. ह्याचं ॲक्ट्राचं अनुदान येतं. आणि हेच जर आम्हाला जीएसटी अनुदान इतर महापालिकेप्रमाणे जर झालं तर साहेब आम्हाला महिन्याला 300 कोटीचं अनुदान. 300 कोटी. इचलकरंजी शहराला दर महिन्याला 130च्या ऐवजी 300 कोटी मिळणार आहेत. 170 कोटी रुपये जास्त मिळणार आहेत. आपण वेगळं काय करत नाही. महाराष्ट्रातल्या सगळ्या महापालिकांना जीएसटी अनुदान दिलंय, ते द्यायचं आहे. ते अंतिम टप्प्यात आपल्या आदेशामुळं आहे. आज इथं जाहीर केलं तर 8 दिवसात ते कागद इथं महापालिकेत येईल ही खात्री आम्हाला आहे साहेब. तुमच्या नेतृत्वावर, कर्तृत्वावर आणि तुमचा शब्द प्रमाण आहे राज्यात, हे आम्हा सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळं आमची विनंती की तेही आपण मान्य करावं एवढी विनंती आहे. साहेब इचलकरंजीच्या सभेला आपण आला होता, ज्याची आठवण आमचे सहकारी माननीय सुरेशरावजी हळवणकर यांनी करून दिली. त्या सभेच्या वेळी मी एकच विनंती केली होती, माझ्यापेक्षा जास्त लीडनं राहुल निवडून येणार, पण माझी एकच विनंती आहे की राहुल निवडून यायसाठी आज आपण इथे सांगा की इचलकरंजीला सोलर पॉवर मी देणार म्हणून राज्य आमचं आल्यानंतर ही मी विनंती केली होती. ती आपण जाहीरपणानं सांगितलं होतं की राज्य आमचं येऊ दे, इचलकरंजीला नेट मीटरिंगवर सोलर पॉवर देणार. हे आपण त्या दिवशी बोलला होता राहुलच्या सभेत, त्याची आठवण करून देतो. आज भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात हे आपण सांगावं की इचलकरंजी सोलर पॉवरवर सगळं गेलं. 100% इचलकरंजी महाराष्ट्रात नव्हे देशात एक्सपोर्टमध्ये नंबर 1चं शहर 2 वर्षात करून दाखवतो साहेब. 50,000 कोटीचा एक्सपोर्ट इचलकरंजीतनं करून दाखवायची हिंमत आमच्यात आहे. आमचा उद्योजक त्यासाठी तळमळतोय. त्याला ताकद पाहिजे, त्याला स्थिरता पाहिजे, त्याला विश्वास पाहिजे. आणि आपण आल्यानंतर आता उद्योजकांना विश्वास आलाय. त्यांना वाटतंय आमचं सरकार आहे, आमच्या अडचणी समजावून घेणारं सरकार आहे, काय तर आम्हाला मागितलेलं देणारं सरकार आहे. हे आता सगळ्यांना कळून चुकलंय. त्यामुळं आता अपेक्षा वाढल्या तरी आपण ते द्यायला पाहिजे, ही आग्रही मागणी माझी आहे. साहेब आणखी एक नवीन विषय आज आपल्यासमोर ठेवणार आहे. आज इचलकरंजी भारतामध्ये सर्वात हायटेक सिटी झालं. भारतामध्ये शटललेस सिटी जर कुठली आहे तर ती इचलकरंजी म्हणून नाव घेतलं जातं. त्याचं कारण डीकेटी कॉलेज आहे. डीकेटी कॉलेज माझ्या वडिलांनी कल्लाप्पा आवाडे दादाने महाराष्ट्रातलं पहिलं ग्रँड कॉलेज चालू केलं 30 विद्यार्थी घेऊन. टेक्स्टाईलचं
डिप्लोमा कोर्स चालू करून आज DKTचा वटवृक्ष झाला आहे. त्या DKTच्या टेक्निकल सपोर्टमुळं फार मोठं आज इचलकरंजी शहराचा टर्नओव्हर झाला आहे. त्याच DKTनं आता शेतकऱ्याच्या मदतीला जायचा निर्णय घेतला आहे. आम्ही आता उद्योगात गेलो, उद्योगात भारतात भारी आहे साहेब, आम्ही भारतात सगळ्यात भारी आहे ह्याचा अभिमान माझ्या गावातल्या सगळ्या बंधू भगिनींना आहे. माझ्या माता भगिनी कमी नाही 18 ते 20 हजार भगिनी आज गारमेंटमध्ये काम करतात. ही ताकद आम्ही गावाला दिली आहे. 18 ते 20 हजार माता भगिनी गारमेंटमध्ये काम करतात. सगळ्यांना आम्ही काम देण्याचा प्रयत्न केला, ताकद देण्याचा प्रयत्न केला. आता शेतकरी आमचा टार्गेट आहे आणि त्यासाठी देशाचे सन्माननीय पंतप्रधान आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी जे नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करून विकसित भारत निर्माण करा हे सांगितलेलं आहे, ते स्वीकारून पुढे चाललोय साहेब. आम्ही सन्माननीय मोदी साहेबांनी भारतामध्ये 100 5Gचे लॅब दिले साहेब. भारतामध्ये 100 5Gचे लॅब दिले. त्या 100 लॅबपैकी आपल्या महाराष्ट्रामध्ये 5Gचे 7 लॅब आले. 5Gचे 7 लॅब, एकूण 100 पैकी 7 लॅब दादा आपल्या महाराष्ट्रात आले. आणि एक अतिशय चांगलं कॉलेज म्हणून, मेरिटवर उत्तम शिक्षण देणारं कॉलेज म्हणून त्या 7 5G लॅबपैकी एक लॅब दादांच्या नेतृत्वाखालच्या दत्ताजीराव कदम टेक्निकल एज्युकेशन सोसायटी DKTला आली. ह्याच्या संबंधीचा अभिमान आम्हाला आहे आणि मनापासून त्याबद्दल आम्ही आनंदी आहोत. इचलकरंजीतलं टेक्निकल गुणवत्ता आमच्या कॉलेजची बघून 5G लॅबची महाराष्ट्रात फक्त 7 कॉलेजला मिळाली. त्यातले 4 IITकडे गेल्यात आणि 3 राज्यातले एकूण सगळ्या कॉलेजला वाटतील आले, त्यातले एक आले. ते लॅब आल्यानंतर आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला की आता शेतकऱ्यांच्यासाठी काम करायला सुरुवात करा आणि शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आनंद आणण्यासाठी त्या लॅबचा वापर करून आम्ही साहेब आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याचा वापरायचा, त्या लॅबचा वापर करून आम्ही शेतकऱ्याच्या जीवनामध्ये जे आज VSI करतं, जे बारामती कृषी विकास केंद्र करतं, KVK बारामती KVK करतं, VSI करतं, ते जवाहर कारखाना आणि DKT मिळून आम्ही दोघं करणार आहोत या निमित्तानं जाहीरपणानं सांगतो. KVK कृषी विकास केंद्र आपण जवाहरला द्या आणि या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जो प्रोजेक्ट आम्ही घेतला आहे जवाहर आणि DKT, त्याचं लॉन्चिंग आपल्या हस्ते करणार आहोत साहेब. आज आम्ही बोर्ड करून आणला आहे, आपल्या माघारी आणला पण विश्वासानं आणला, कारण आम्हाला विश्वास आहे आमचा नेता लई भारी आहे. नवीन काय असलं तर स्वीकारणार, करायला लावणार, मागं ताकदीनं उभं राहणार आणि काय लागेल ती ताकद देणार, हा विश्वास आम्हाला आहे. त्यामुळं त्या नवीन आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्रोजेक्ट या ठिकाणी सुरू करायच्यासाठी म्हणून त्याचं लॉन्चिंग, आणि तेही साहेब अटलजींच्या नावानं काढलं आहे. आम्ही अटल या ब्रँड खाली त्याचं लॉन्चिंग करतोय आम्ही. अटल प्रोजेक्ट हे नाव त्या AI टेक्नॉलॉजीला आम्ही दिलेलं आहे. त्याचं लॉन्चिंग आज या ठिकाणी आपल्या अमृत हस्ते आम्ही करणार आहोत आणि राज्यातल्या सगळ्या सहकारी साखर कारखान्यांना आम्ही आमचं कॉलेज आणि जवाहर कारखान्याच्या माध्यमातून ही टेक्नॉलॉजी त्यांना टायप करून देणार आहोत. आमचं कंट्रोल रूम साहेब असणार आहे, आमचं DKT कॉलेज असणार आहे. त्यांचं जसं KVK आहे तसं आमचं DKT कॉलेजमध्ये डेटा केंद्र असणार आहे, डेटा सेंटर असणार आहे आणि त्याच्यातनं आम्ही सगळ्यांना देणार आहे. साहेब आणखी 1-2 विषय आहेत. अलमट्टीचं धरण तो एक आता कळीचा मुद्दा झाला आहे. धरणाचं पाणी किती जातं त्याच्यामुळं प्रश्न तयार होतो नाही होत ते बघतो. दादा मस्त घट आहे त्याच्यामध्ये ते थांबवायला. पण आमची विनंती आहे साहेब, आपणही त्यात लक्ष घालून हा प्रश्न कायमच्यासाठी सोडवायसाठी मी आज सन्माननीय मुख्यमंत्र्यांचा ठराव भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या समोर ठेवतोय. टाळ्यांच्या गजरात त्यांना एक उत्स्फूर्त प्रतिसाद द्या. 3200 कोटीचा प्रोजेक्ट 3000 वर्ल्ड बँकेतनं
कोल्हापूर सांगली जिल्ह्याला पूर येऊ नये म्हणून ते 80 TMC पावसाचं अतिरिक्त पाणी भीमा खोऱ्यात वळवायच्यासाठी म्हणून अतिशय महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आदरणीय देवाभावांनी मंजूर करून घेतलाय. त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन, मनापासून अभिनंदन, मनापासून आलं. हा प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर पूर हा विषय सांगली कोल्हापूर जिल्ह्यातनं हद्दपार होणार आहे. पूर येणार नाही आणि दुष्काळी खोऱ्यात पाणी जाणार आहे. ह्याच्या संबंधीचा आनंद मला आहे. खूप बोलायसारखं आहे साहेब. तुम्ही आलाय की मन भरून येतंय, बोलल तेवढं कमी वाटतंय. कारण एक ताकद येते आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना, बळ येतं, एक वेगळा विश्वास तयार होतो. काय तर सांगावं आणि गावासाठी बोलत राहावं, गावाच्या विकासासाठी मागावं, हे सारखं आम्हाला वाटतं. शेवटचा मुद्दा सांगतोय आणि सांगतोय साहेब, ह्याच्यामध्ये एक आम्ही गरिबांच्यासाठी मागालो. आता शेवटचा मुद्दा साहेब, इचलकरंजी कष्टकऱ्यांचं गाव आहे, गोरगरिबाचं गाव आहे, कामगाराचं गाव आहे, झोपडपट्टीवाल्याचं आहे. इथं पंतप्रधान आवास योजनेतनं 2,500 घरं आम्ही बांधायच्या संबंधीचा प्रोजेक्ट आला आहे. दीनदयाळ योजनेतनं जागा खरेदीला 1 लाख रुपये शासन देत आहे. जागा खरेदीला त्या योजनेतनं 1 लाख रुपये देता येतं आणि वेगवेगळ्या योजनेतनं एकत्रित निधी 2,90,000 रुपये बांधकामासाठी देता येतं. एवढं तुम्ही आम्हाला एक रकमी द्यायची हमी द्या. आम्ही 2,500 घरांचा त्याचा नारळ फोडून भूमिपूजन करून पायाभरणी समारंभाला आपल्याला 2 महिन्यात बोलवतो आणि 2,500 लोकांची घरं इचलकरंजीमध्ये उभी करतो, एवढा विश्वास देतोय. आणि आपण आल्याबद्दल मनापासून आम्हा सगळ्यांना भरून आलोय. मन आनंदित आहे. आम्हा सगळ्यांना बळ आपण देत आलाय, ताकद देत आलाय. राहुलच्या उमेदवारीचा विषय माझ्या लक्षात आहे. तुम्ही सांगत होता मला प्रकाशानं तुम्ही राहा. मी म्हटलं राहुलला, तुम्ही म्हटलं साहेब राहुलचं जरा शंका कुशंका लोकांच्या मनात आहे. मी आपल्याला विचारला आपल्या मनात आहे का? आपण म्हटलं माझावर म्हणजे प्रकाशवर माझा विश्वास आहे, मला काय वाटत नाही अडचण. म्हटलं मी आपल्याला सांगितलं राहुलला उमेदवारी द्या, माझ्यापेक्षा जास्त मताधिक्यानं तो निवडून येईल. साहेब मी 50,000 आलो, तो राहुल 58,000 आलाय. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अण्णा. यानंतर सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते प्रोजेक्ट अटलचं या ठिकाणी